अख्ख्या महाराष्ट्राला एक असा एक प्रश्न पडलेला आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती खासदार होऊ शकतो, तर हा चमत्कार कसा झाला? कारण लोक हजारो करोड रुपये वाटण्याचा प्रयत्न करतात, मोठा वारसा घेऊन सुद्धा मोठे लोक पडलेले आहेत इलेक्शनमध्ये. तर हे नेतृत्व कसं निर्माण झालं, त्याच्या पाठीमागची काय ताकद आहे? तसं ते आपोआप झालेलं नाही आहे. कारण खासदार झालो मी 2009 साली, पण त्याच्या आधी 2004 साली आमदार झालो होतो आणि 2002 साली मी जिल्हा परिषद सदस्य होतो. पण त्याच्या आधी 8-10 वर्ष म्हणजे 1992-93 पासून सातत्यानं 10 वर्ष तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्यामध्ये एकजूट निर्माण करणं, त्यांना संघर्षाला प्रेरणा देणं, साखर कारखानदारांच्या बरोबर वाद घालणं, त्यांना अंगावर घेणं, त्यांचा मार खाणं, त्यांची उपेक्षा सहन करणं, या सगळ्या गोष्टी 10 वर्ष न दमता न थकता केलं. त्या काळामध्ये भीती लावून बघितलं, दम देऊन बघितलं, विकत घेण्याचा प्रयत्न केला, पैसे आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याला कशालाच बळी पडलो नाही आणि त्यामुळे मग हळूहळू लोकांचा विश्वास बसत गेला. मग इतके जीवघेणी मारहाण झाले की त्यात मी मिळवलं असं समजून मला म्हणजे मी मिळवलं समजून माझं प्रयत्नच टाकलेलं होतं रस्त्याच्या कडेला तर पुलावर. पण त्यांच्या दुर्दैवानं मी मेजर नव्हतो. लोकांनी मग मला दवाखान्यात भरती केलं, मागणी बसतो, पुन्हा चळवळ केली आणि या सगळ्या घटना घडल्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला, एक आत्मीयता निर्माण झाली, एक आपलेपणा निर्माण झाला.